स्वागत आहे तुमचं घरगुती किचनमध्ये। आज आपण करणार आहोत कोळंबी मसाला। कोळंबी आता मस्त धुतलेली आहे। एक चमचा मीठ, एक चमचा हळद आणि थोडंसं लिंबू पिळून घेऊ। आता ह्याला मॅरिनेट करण्यासाठी ठेवून देऊ थोडं। कोळंबी मस्त आता मोडलेली आहे। मसाला काढून घेऊ। खोबऱ्याचे काप, कांदा, कोथिंबीर, टोमॅटो, अद्रक, लसूण, फिश कढी मसाला, आमचूर, हळदी पावडर, मीठ, गरम मसाला आणि 2 चमचे लाल तिखट घेतलेला आहे। कढई ठेवूया। खोबरं भाजून घेऊ। थोडंसं तेल टाकून घेऊ। कांदा पण भाजला आता ह्याच्यात आपण लसूण, अद्रक, कोथिंबीर, टोमॅटो टाकून ते पण थोडंसं भाजून घेऊ। आलं टाकून घेऊ। लसूण, टोमॅटो, थोडंसं भाजून घेऊ। जास्त भाजायचं नाहीये, थंड व्हायला ठेवून द्यायचं। एक थंड होईपर्यंत आपण इथं कोळंबी फ्राय करून घेऊ। मस्त आपलं वाटण भाजून झाले। आता त्याला आपण थोडं थंड व्हायला ठेवून देऊ। हे बघू शकता वाटण मस्त आपलं भाजून झालेलं आहे। आता त्याला आपण थंड व्हायला ठेवून देऊ। थोडंसं तेल टाकून घेते। आपण आहे ना कोळंबी थोडी फ्राय करून घेऊ। आणि कढई तीच घेतलेली आहे। कोळंबी आता मस्त फ्राय केलेली आहे। तवा ह्याची बारीक मस्त पेस्ट करून घेऊ। तर आता मसाला आपला वाटून झालेला आहे। भाजीला आता तडका देऊया। कढई तीच घेतलेली आहे। 2 चम्मच तिखट मसाला आहे, गरम मसाला आहे, फिश कढी मसाला आणि थोडीशी हळदी पावडर टाकून घेऊ आपण। मसाला भाजलेला आहे। त्याच्यामध्ये आता वाटण टाकून मसाला परतून घेऊ। वाटण टाकलेलं आहे। भांड धुवून थोडंसं पाणी टाकलेलं आहे। झाकण ठेवून मसाला मंद आचेवर थोडा भाजून घेऊ। मसाल्याला तेल सुटलं समजायचं मसाला भाजला। कोळंबी सोडून देऊ। आता याच्यामध्ये तुमच्या आवडीप्रमाणे तुम्हाला
पातळ घट्ट कशी भाजी लागते तेवढं पाणी तुम्ही टाकून घ्या. मी 1.5 ग्लास पाणी टाकलेलं आहे. तोपर्यंत शिजस तोपर्यंत त्यातलं पाणी आटून जाईल. हे मीठ घातलेलं आहे. तुम्ही तुमच्या चवीप्रमाणे मीठ घालून 2 ते 3 तुकडे आमसूल घातलेला आहे. आता भाजीला मस्त उकळी आली ना 10 मिनिटं झाकून ठेवूया. भाजीला आता उकळी आलेली आहे. आता आपण 10 मिनिटं गॅस बारीक करून झाकण ठेवून त्याला शिजून देऊ. 10 मिनिटं झालेले आहे. कोळंबी आता आपली शिजलेली आहे. थोडीशी कोथिंबीर टाकून घेऊ. तयार आहे आपला कोळंबी मसाला.